देऊळघाट येथे वन विभागाची धडक कारवाई. 80,000चा अवैध सागवान जप्त. बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरात मोठ्या प्रमाणात फर्निचरच्या दुकानं सुरू असून काही दुकान माल अवैध सागवानचा वापर करून फर्निचर तयार करून विकतात. ही बाब लक्षात येताच बुलढाणा वन विभागाच्या पथकाने एका फर्निचर दुकानावर धाड टाकून तेथून अंदाजे 80,000चा कट साईज सागवान लाकूड जप्त केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील फर्निचर व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. सागवान लाकूडची अधिकृत परवानगी घेऊन त्यांची कटिंग व वाहतूक करता येते, परंतु नियमाला ठेंगा दाखवून काही लोक मनमानी करतात. नव्याने बुलढाणा उपवन संरक्षक म्हणून रुजू झालेले जमीर शेख यांना गुप्त माहिती मिळाली की देऊळघाट परिसरात अवैध सागवानपासून फर्निचर तयार करून विकला जात आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी काल 9 मे रोजी बुलढाणा RFO सुनील वाकोडे यांच्या कारवाई करण्याचे निर्देश दिले असता त्यांनी तात्काळ सायंकाळी पथक रवाना केले. बुलढाणा ते देऊळघाट मार्गावरील बिरसिंगपूर फाट्याजवळ विठ्ठल फर्निचरवर धाड टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी 18 नग कट साईज अवैध सागवान मिळून आला असून सदर लाकूड वन विभागाने जप्त केले आहे. या प्रकरणी फर्निचर दुकान चालक विठ्ठल शेजोड राहणार देऊळघाट यांच्या विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मुख्य वन संरक्षक अमरावती श्रीमती ज्योती बॅनर्जी, उपवन संरक्षक बुलढाणा जमीर शेख, वन परिक्षेत्र अधिकारी बुलढाणा सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बुलढाणा प्रदीप प्रकाश मुंडे, वनरक्षक गजानन शिंदे, समाधान जोटे, नितेश गवई, वनमजूर दीपक सोनुने, रवींद्र तायडे, पवन मुडे, प्रवीण सोनुने तसेच वाहनचालक प्रदीप मडावी यांनी पार पाडले. पुढील तपास वनपाल बुलढाणा प्रदीप मुंडे करीत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.